नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत। तर सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा आपला व्हिडिओ बनायचा विषय आहे की यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या गोष्टीवरती मात करण्यासाठी तसेच कष्टाळू, गरजूवंत व जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा या शेतकऱ्याचा पाठीचा कणा अगदी मजबूत आणि कायमस्वरूपी तटस्थ राहण्यासाठी राज्य सरकारने यंदा पावसाची परिस्थिती कमी असल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे शासनाने नवीन धोरण अवलंबून काही महसूल मंडळामध्ये त्यामध्ये 1021 महसूल मंडळे बसलेली आहेत। त्यामध्ये अनेक महसूल मंडळाचा जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश केलेला आहे। तर यामध्ये जे महसूल मंडळ बसलेले आहे त्याची GR नुसार यादी आता प्रकाशित झालेली आहे। तर ती यादी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आपले महसूल मंडळ बसलेले आहे किंवा नाही, आपल्या जिल्ह्याचा किंवा गावाचा उल्लेख यामध्ये झालेला आहे किंवा नाही, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला महत्त्वाचा असं अपडेट मिळेल। आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर GR चा उद्देश असा आहे की GR ची प्रस्तावना दिलेली आहे। राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून हा मंत्रालय मुंबई दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा GR प्रकाशित झालेला आहे। तर येथे तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता। तसेच खाली येथे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथे प्रस्तावना देखील आपल्याला बघायला मिळेल। तर खाली शासन निर्णय काय आहे या GR मध्ये तर तो येथे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे। राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्यमान परिस्थिती 75% म्हणजे 75% पाऊस कमी पडल्यामुळे एकूण पर्जन्यमान 750 मिमी पेक्षा कमी झालेले आहे। अशा सोबतच प्रविष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसूल मंडळाची दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यात शासनाने मंजुरी आता दिलेली आहे। तर आपण बघू शकतो की दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणकोणत्या गोष्टीमध्ये सवलती मिळालेल्या असते। तर त्यामध्ये नंबर 1 ला आपण पाहू शकतो जमीन महसुलात सूट करणे। नंबर 2 ला सहकार कर्जाचे पुनर्गठन करणे। जे आपल्याला सरकारी बँकेकडून कर्ज मिळतं तर त्यालाच आपण कर्जमाफी असे देखील म्हणू शकतो, तर त्याचं पुनर्गठन केले जातं। तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती, शेतीवरती जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं ते कर्ज, त्या कर्जाची वसुली जो हप्ता असतो आपल्याला सरकारला भरायचा तो हप्ता देखील वसुली थांबवली जाते। तसेच कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 35% सूट म्हणजे जी शेतीसाठी लाईट वापरली जाते त्या लाईटच्या बिल मध्ये देखील आपल्याला 35% सूट मिळालेली असते। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जे परीक्षा शुल्क असतं त्या परीक्षा शुल्काला देखील माफ करण्यात येतं। तसेच रोहायो अंतर्गत कामाच्या निष्कर्षात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येते। आवश्यक तेथे पाण्याचा पुरवठा केला जातो, त्याला आपण गव्हर्नमेंट कडून टँकर किंवा ट्रॅक्टरचा वापर केला जातो। टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे। शेतावरती जे वीज पंप बसवलेले असतात ती लाईट कायमस्वरूपी 24 तास टिकवली जाते। तर आपण खाली बघू शकता हे प्रति GR कुठून आपल्याला प्रस्थापित झालेला आहे, मिळालेला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंडळ या सर्वांचा येथे उल्लेख दिलेला आहे।
तर आपला मेन उद्देश म्हणजे की कोणकोणती महसूल मंडळे यामध्ये बसलेली आहेत व कोणते महसूल मंडळ वगळण्यात आलेले आहे याची संपूर्णपणे माहिती या GR मध्ये दिलेली आहे। तीच माहिती आपण खाली बघणार आहोत। तर तोपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण येथे पाहू शकता शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक CSCYS 2023 प्रश्न क्रमांक 37 म 7 दिनांक 10/11/2023 सोबत अपत्रक। यामध्ये आपण बघू शकता की इथे अनुक्रमांक दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, तालुका दिलेला आहे, तसेच महसूल मंडळ देखील दिलेले आहे। तर आपण यामध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या महसूल मंडळासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती महसूल मंडळे पात्र ठरलेली आहेत व तेथील कोणकोणते जिल्हे यामध्ये आहेत। तर आपण बघू शकतो की अकोले जिल्ह्यामधील 51 महसूल मंडळ या यादीमध्ये बसलेले आहेत। तसेच अमरावती जिल्ह्यामधील 80 महसूल मंडळ यामध्ये आहेत। तसेच अहमदनगर येथील 35 महसूल मंडळाचा यामध्ये समावेश केलेला आहे। तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 25 महसूल मंडळ, तसेच खाली इथे आपण बघू शकता की अहमदनगर जिल्ह्यामध्ये 25 महसूल महामंडळ, संभाजीनगर येथील 47 महसूल महामंडळ, तसेच कोल्हापूर येथील 20 महसूल महामंडळ, तसेच चंद्रपूर येथील फक्त 2 महसूल मंडळ येथे दिलेले आहेत। तसेच उस्मानाबाद येथील 25 महसूल मंडळ आहेत। तसेच आपण खाली बघू शकता की जालना येथील 16 महसूल मंडळाचा येथे समावेश केलेला आहे। तसेच धुळेमध्ये 74, नंदुरबार येथील 12, नांदेड येथील 22, नागपूर येथील 10, नाशिक येथील 56, परभणी येथील 40, पुणे येथील 34, बीड जिल्ह्यामध्ये 44 महसूल मंडळाचा समावेश केलेला आहे। तसेच भंडारामध्ये फक्त एकच महसूल मंडळाचा समावेश केलेला आहे। तसेच यवतमाळमध्ये 20 महसूल मंडळाचा समावेश केलेला आहे। वर्धा येथील 12 महसूल मंडळाचा यामध्ये उल्लेख केलेला आहे। वर्धा येथील 12 महसूल मंडळाचा येथे उल्लेख केलेला आहे। वाशिम येथील 37 महसूल मंडळ आपण इथे बघू शकता। सांगली येथील 36 महसूल मंडळाचा यामध्ये समावेश केलेला आहे। तसेच सातारा मध्ये 51 आणि शेवटचे म्हणजे सोलापूर येथील 37 व हिंगोली येथील सुमारे 9 महसूल मंडळाचा यामध्ये समावेश केलेला आहे। तर हीच यादी आता आपण बघणार आहोत की या यादीमध्ये एवढ्या जिल्ह्यामधील कोणकोणते महसूल मंडळ यामध्ये बसलेले आहेत। तर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या महसूल मंडळाची यादी आपण सविस्तरपणे आता पाहणार आहोत। तर आपण पाहू शकता अकोला येथील अकोटा, मुंडगाव, पानाज, छोटा, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेलारा, हिवरखेड, आडगाव बुद्रुक, पाथर्डी, पाचगव्हाण, बाळापूर, पारस, वहाळा, वाडेगाव, उरळ बुद्रुक, निंबा, हातरुण, पातूर, बाभुळगाव, आलेगाव, चांदणी, सास्ती, अकोला, घुसर, दहीहंडा, कापशी, उगवा, आगर हे पहिल्या पानावरील प्रकाशित महसूल मंडळे आहेत। तसेच पान क्रमांक 2 येथील बोरगाव मंजू, पलासो बुद्रुक, सांगलूड, कुरणखेड, बार्शी टाकळी, राजंदा, ढाबा, पिंजर, खेरडा बुद्रुक, मूर्तिजापूर, हदगाव, निंबा, मनापूर, शेलू बाजार, लखपुरी, मुरुम, जामठी, मालेगाव बाजार, तसेच शिवानी, महान, अमरावती, वडाळी, बडनेरा, वळगाव, नवसारी, दादरगाव,
आता अमरावती येथील महसूल मंडळे चालू झालेली आहेत। त्यामध्ये नांदगाव पेठ, भातकुली, आष्टी, निंबा, आसरा, नांदगाव खुर्द, दाभा, शिवानी, रासुलपूर, पापड, लोणी, धानोरा गुरव, माहुरी चोर, धामणगाव, भातकुली, दत्तपूर, तळेगाव, दशासर, चांदूर रेल्वे, पळसखेड, सातेफळ, मोर्शी, शिरखेड, शिवरखेड, सिंधुपूर, आंबाडा, धामणगाव काळे, बेनोडा, राजुरा बाजार, चांदूर बाजार, करजगाव, आसेगाव, तळेगाव मोहना, तिवसा, कुर्हा, वर्हा, मोझरी, अंजनगाव हे 4 नंबरवरची गावे होती। तसेच आता 5 नंबरचं प्रकाशन तुमच्या पुढे समोर जाईल। अमरावती येथील परत भंडारा, जहागीर, वळीगाव, सातेगाव, कुपुस्तालानी, कुरडेडा, दर्यापूर, खल्लार, रामतीर्थ, समादा, थिलोरी, वडनेर, गंगई, येवदा, धारणी, धुळघाट, सावलीखेड, सासेगाव, असदपूर, परसपूर, पाथोर्ड, खोलापूर, दारापूर, अचलपूर, परतवाडा, पूर्णानगर, पुरासा, वाटोडा, शिरगाव खुर्द, हरिसाल, चुरणी, नळेगाव, सावेडी, कानपुर्डी, केडगाव, भिंगार, नागपूर हे आता अहमदनगर जिल्ह्यातील महसूल मंडळे आपल्या समोर दिसत आहेत। त्यामध्ये जेऊर, चिंचोडी पाटील, वाकळी, चास, छई 36, पारनेर, भालवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरी, निगोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवणगाव, बेलवंडी, पेंडगाव, चिंबळे, देवदैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, बांभोरा, कोळभी, मिरजगाव, माही, जामखेड, अरणगाव, खर्डा, नन्नाज, नायगाव, शेवगाव, भातुकगाव, बोधेगाव तसेच पृष्ठ क्रमांक 8 वरील पाचडगाव, ढोरजळगाव, येरवंडगाव, पाथर्डी तसेच मिरी, चांदा, गोडेगाव, सोनाई, राहुरी, सल्लाल, ब्राह्मणी, तळेगाव तसेच पृष्ठ क्रमांक 8 वरील 9 वरील अहमदनगर जिल्ह्यामधील राजूर, शेंडी, रावंडे, राहाता, श्रीरामपूर, बेलापूर, उदिरगाव, अकोला, शिर्डी, तुळजापूर तसेच आता उस्मानाबाद येथील तुळजापूर, सलगार, सावरगाव, मंगरुळ, इटकली, हंगरंगा, आसू, जावला, अनाला, सोनारी, आंबी, कानकेश्वर, भूम तसेच लेट, कळंब, इटकूर, यवतमाळ, मोहा तसेच गोंदिनपूर, डालिम, नारंगवाडी, मुळज, उमर तसेच संभाजीनगर येथील प्रकाशित झालेली महसूल मंडळे आडूळ, बालनगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, फुलंब्री, आलंड, पिराबाबड, ओडज बाजार, वैजापूर, खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी खूप, गारज,
लासूरगाव, महालगाव, नागमाथन, लाडगाव, गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवाडा, तुर्काबाद, वाळूज, हर्सुल, सिद्धीनाथ प, वेरूळ, सुलतानपूर, बाजार सांगवी, शिल्लोड, निल्लोड, भारडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड, पारनेर, देवगाव नागरी, चिकलठाणा, पिरोश, नांदवेल, चिंचोली, लिंबाजी, तसेच शिरोळ, नयांदी इथपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील 47 महसूल मंडळाचा समावेश केलेला आहे. तसेच कोल्हापूर येथील पन्हाळा गावामधील महसूल मंडळ तुमच्या समोर कोरडोली, त्यानंतर कनेरी, कालगाव, कपाशी, मुरगुड, कोवेडा, दुमाळी, असोडा, भोकर, भुसावळ, वरणगाव, कुरहे, फैजपूर, भालोद, साकळी, बानगोड, खिरडी बुद्रुक, तसेच आता जळगाव जिल्ह्यातील येथे तुमच्या समोर महसूल मंडळे येत आहेत. त्यामध्ये करंजी, अळमनेर, शिरूड, पातोंडा, मारवाडा, नागाव, अमळगाव, भारवास, वावडे, एरंडोल, रिंगणगाव, कासोदा, शेवले, चोरवड असे जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळे पाहण्यात येत आहेत. त्यानंतर आता जालना जिल्ह्यातील प्रकाशित झालेले महसूल मंडळे यामध्ये अंबड तालुक्यामध्ये जाफराबाद महसूल मंडळ, मोहोरा, कुंभारझरी, टेंभुर्णी, वडूर, घनसावंगी, राणी उच्चेगाव, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, रांजणी, जाम समर्थ, परतूर, वाटूर, अष्टी, सृष्टी, सातोना. आता धुळे येथील प्रकाशित झालेली महसूल मंडळ त्यामध्ये धुळे शहर, आर्वी, त्यानंतर सोनगीर, नागाव, बुद्रुक असे सर्व महसूल मंडळाची यादी आपल्याला खाली बघायला मिळणार आहे. तसेच कोणत्या महसूल मंडळामध्ये किती प्रमाणात निधी येणार आहे याचा देखील व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यात येणार आहे. तसेच कोणत्या महसूल मंडळाचा निधी किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, त्या निधीची रक्कम किती राहील व शेतकऱ्यांना या निधीचा लाभ थेट आता केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या अंतर्गत डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट शेतकऱ्यांचं आधार कार्ड ज्या बँकला लिंक आहे त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे थेट पैसे जमा होणार आहेत. यामध्ये काही शेतकरी वंचित देखील राहू शकतात, त्यास स्वतः शेतकरी कारणीभूत राहणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करावे, आपले जे आधार कार्ड आहे ते जवळील बँकेशी लिंक करून त्या बँकमध्ये NPCI म्हणजेच डीबीटी केवायसी ही केवायसी करून घेणे अनिवार्य आहे, जेणेकरून कुठलीही अडचण न येता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने लवकरात लवकर जमा करण्यात येईल. व ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली बघायला मिळेल. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ आपण आमच्या मराठी इन्फॉर्मर या यूट्यूबच्या चॅनल मधून पाहू शकता. तर आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ही बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा. आपली दीपावली आनंददायी, निरोगी व प्रगतिशील असावी हीच प्रार्थना. धन्यवाद.